छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली हा शौर्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. पण त्यासाठी महाराजांनी रायगडावरून या अकस्मात हल्ल्याची सुसूत्र योजना आखली. तिचा इतिहासही अभिमान वाटावा असा आहे. शाहिस्तेखानावरील एका छाप्याने प्रत्यक्ष युद्ध न करताही राजांनी प्रचंड मोठ्या मुघल फौजेला आपल्या मुलखातून चालते केले होते. हा शाहिस्तेखानाचा वरचा छापा अपेक्षित विजय मिळवण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध करण्याऐवजी केलेला यशस्वी सर्जिकल स्ट्राईकच होता. अबू तालिब म्हणजेच मिर्झा मुराद हा मुघल बादशाह जहांगीर व शहाजहान यांचा वजीर असलेला असफ खान यांचा मुलगा. जहांगीर बादशहाने त्याला शाहिस्तेखान हा किताब दिला. असफ खानच्या मृत्यूनंतर शहाजहानने त्याला वजिरी दिली. शाहिस्तेखान हा शहाजहानची लाडकी बेगम मुमताज महलचा भाऊ होता. परंतु शहाजहानच्या अखेरच्या काळात शाहिस्तेखानाने औरंगजेबाची बाजू धरली आणि तो तख्तावर येण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी शहाजहानने त्याला कैदेतही टाकले होते. औरंगजेब गादीवर आल्यावर शाहिस्तेखान त्याच्या मर्जीतला प्रमुख उमराव बनला. तख्तावरील बादशहांशी शाहिस्तेखानाचे 2 पिढ्याचे नातेसंबंध होते. मुघली दरबारातील अनेक वजनदार सरदारही त्याच्या नात्यात होते. औरंगजेबाचा तर तो सक्का मामा होता. शाहिस्तेखानाकडे मुघली राजकारणाचा आणि युद्ध लढायांचा प्रदीर्घ अनुभव होता. गुजरात, माळवा आणि दख्खन अशा अनेक प्रांतांची सुभेदारी त्याने पार पाडली होती. तख्तावर आल्यानंतर 1660च्या सुरुवातीलाच औरंगजेबाने शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि आदिलशाही संपवून दख्खन ताब्यात घेण्याची जबाबदारी शाहिस्तेखानावर सोपवली. शाहिस्तेखानाने पाऊण लाखाहून अधिक घोडदळ आणि 30,000 पायदळ एवढी प्रचंड सेना तयार केली. 400 हत्ती, उंट, तोफा, तंबू, रावट्या आणि भरमसाठ खजिना सामान अशी तयारी केली. नामदार खान, तुरुकताज खान, शम्स खान, कारतलब खान, गाझी खान, गयासुद्दीन असे एकाहून एक नामचीन मुघली सरदार खानाच्या फौजेत होते. राजा प्रद्युम्न, अनिरुद्ध, पुरुषोत्तम, गोवर्धन, बिरमदेव, सिसोदिया, रामसिंह, रायसिंह सिसोदिया असे अनेक राजपूत बुंदेले हिंदू सरदारही खानसोबत होते. वरहाडातील रायबागन होती. शिवरायांचे नातेवाईक असलेले द्वारकाजी, जिवाजी, परसोजी, बाळाजी, त्र्यंबकजी असे भोसले आणि दत्ताजीराव, रुस्तुमराव, कृष्णराव, प्रचंडराव अशी जिजाऊ साहेबांच्या माहेरची जाधवांची मंडळीही शाहिस्तेखानाला साथ द्यायला सामील झाली. एवढ्या प्रचंड लवाजम्यासोबत शिवाजीला संपवणारच या आत्मविश्वासाने शाहिस्तेखान 28 जानेवारी 1660 रोजी औरंगाबादहून निघाला. नगरला आला. सुपे ताब्यात घेऊन बारामतीला आला. इंदापूर, सासवड, पाटस, यवत अशा मार्गाने 9 मे 1960 रोजी पुण्यात पोहोचला. पुण्याचा संपूर्ण परिसर शाहिस्तेखानाच्या विशाल छावणीने भरून गेला. स्वतः शाहिस्तेखानाने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम केला. शिवाजीराजे यावेळी सिद्धेश्वरच्या वेढ्यात पन्हाळावर अडकले होते. खानाने स्वराज्याच्या दळणवळणाची ठाणी ताब्यात घेण्याचे ठरवले. इंदापूर, बारामती, शिरवळ अशी ठाणी घेऊन शाहिस्तेखानाने चाकणच्या समुद्र संग्रामदुर्गाला वेढा घातला. पावसाळा, पूर अशा परिस्थितीतही खानाने वेढा ढिला होऊ दिला नाही. 13 जुलै 1660 रोजी महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून आपली सुटका करून खेळणा गाठला. कमी संख्याबळ असतानाही फिरंगोजी नरसाळा हा चाकणचा किल्लेदार खानाच्या फौजेला चिवट प्रतिकार देत होता. 55 दिवस उलटले तरी संग्रामदुर्ग खानाच्या हाती येत नव्हता. शेवटी सुरुंग लावून खानाने बुरुज उडवून दिला. अनेक मराठे मृत्युमुखी पडले तरी खिंडाराच्या तोंडावर सर्व मराठ्यांनी खानाच्या सेनेला रोखून धरले. नाईलाजाने दुसऱ्या दिवशी फिरंगोजीने गड खानाच्या ताब्यात दिला. हजारो संख्येने उभे ठाकलेल्या खानाच्या प्रचंड सैन्यासमोर न डगमगता सुमारे 700 मावळ्यांनी 55 दिवस संग्रामदुर्ग लढवला. खानाला कळून चुकले. लहानशा चाकांच्या भुईकोटाने जर 55 दिवस भांडवले तर एक किल्ला घेण्यास किती वर्षे जातील. त्यामुळे किल्ल्यांच्या वाट्याला जाण्याऐवजी स्वराज्याचा मुलूक जाळपोळ करत नेस्तनाबूत करण्याचे त्याने ठरवले. शिवराय काय करतील याची पक्की खात्री असल्यामुळे तो सावध होताच. सर्वत्र चौक्या, गस्ती पथके लावून त्याने पुणे परिसर बंदिस्त करून टाकला. त्यानंतर कोकणात शिरून मुलूक काबीज करण्यासाठी शाहिस्तेखानाने कारतलब खानाला पाठवले. पण शिवरायांनी उंबरखिंडीत त्याची कोंडी करून नेस्त्या वस्त्रानिशी खानाला माघार घेण्यास भाग पाडले. शाहिस्तेखानावर मात्र त्याचा परिणाम झाला नाही.
खानाने मुलखात लुटालूट चालवली होती. अनेक आमिषे धमक्यांनी राजांकडील मराठी सरदार फोडण्याचे तंत्रही अवलंबले होते. कृष्णाजी काळभोर, बाबाजी होनब, नरोजी पंडित आणि अशी अनेक माणसे खानाकडे गेले. अफजल खानाचे मुंडके कापणारा राजाचा अंगरक्षक संभाजी काळोजीही खानाकडे गेला. 1660 ते 1662 अशी 2 वर्ष महाराज शांत राहिले. पन्हाळ्यावरून सुटल्यानंतर कोकणात स्वाऱ्या केल्या. राजापूरची इंग्रजी वखार फोडली. महाराजांनी आदिलशहाबरोबर तह केला. त्यामुळे तूर्त त्या बाजूलाही शांतता होती. स्वराज्याच्या सर्व मुलकात शाहिस्तेखानाचे सरदार पसरले होते. भरपूर काळ मोहीम चालवायला शाहिस्तेखानाकडे मनुष्यबळ, पैसा यांची रेलचेल होती. किंबहुना बादशहाने कंदहारच्या मोहिमेवर पाठवू नये म्हणून तो दख्खनमध्ये ऐश आरामात वेळ काढत होता. रयत त्रासली होती. स्वराज्य वृद्धी होत नव्हती. सैन्यगळती सुरू होती. राज्याच्या जाणत्या लोकांनी सुद्धा शाहिस्तेखानाबरोबर तह करण्याचा सल्ला दिला. परंतु महाराजांनी प्रत्यक्ष शाहिस्तेखानावरच हल्ला करण्याचे ठरवले. प्रतिकूल परिस्थिती असतानाही शत्रूवर असे जाणे आत्मघातकी होते. पण राजांनी हे साहस करायचे ठरवले. राजगडाहून त्यांनी अकस्मात हल्ल्याची सुसूत्र योजना आखली. शाहिस्तेखानाचे सैन्य लागभर असले तरी ते सर्व पुण्यात नसून चोल, रहमतपूर, सिंहगड असे विखरले होते. सिंहगडाला जसवंत सिंहाचा वेढा होता. राजांनी त्याला भरपूर नजराणा पाठवून वेढा ढिला करण्यासाठी त्याचे मन वळवले. आपलाच एक सरदार खानाला फितूर करून त्याच्याकडून मुलखाची थोडी लुटालूट करून खानाची मर्जी संपादन करायला लावली. त्याची नेमणूकही पुण्याच्या दक्षिणेस झाली. लाल महालातील बागकाम करणाऱ्या मावळ्याशी संधान साधले, बांधले नि महालातील सर्व भागाची विस्तृत माहिती मिळवली. शाहिस्तेखानाच्या अवतीभोवती संपूर्ण पुण्यात राजांचे हेर फिरू लागले. खान साधारण 3 वर्ष पुण्यात मुक्कामाला होता. त्याची फौजही यवना कंटाळली होती. त्यामुळे शिथिलता झाली होती. खानाच्या छावणीच्या 2-3 मैलभर छबिन्याचे पहारेकरी होते. दिवस रात्र या तुकड्या गस्त घालून परत येत. त्यामुळे हल्ला करायचा झाल्यास नेमकी वेळ साधावी लागणार होती. छापा घालून पळायचे तर जवळपासच्या किल्ल्यावर तातडीने जायला हवे. असा एकच किल्ला पुण्याजवळ होता, सिंहगड. सिंहगडावर जाणाऱ्या मराठ्यांकडे जसवंत सिंहाच्या वेढ्याचे दुर्लक्ष होईल अशी शिवरायांनी आधीच तजवीज केली होती. आदल्या दिवशी राजगडाहून सिंहगडावर राजे पोहोचले. नेताजी पालकर, मोरोपंत पिंगळे, बाजी जेंदे, यसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोयाजी बांदल असे निष्ठावंत सवंगडी बरोबर होते. लाल महालाची बारीक सारीक माहिती असलेल्या बाबाजी आणि चिमणाजी मुद्दल देशपांडे या बंधूंना स्वतःबरोबर ठेवले. यावेळेस कुणासही न पाठवता लाल महालात स्वतः घुसायचे महाराजांनी नक्की केले होते. पुण्याच्या कोतवालाकडून काही लोकांनी एका लग्नाची वरात घेऊन संध्याकाळी उशिरा येऊ देण्याची परवानगी मिळवली. ही लग्नाची वरात वाजत गाजत आली आणि पुण्याच्या अंधारात गडप झाली. राजांचे सैन्य वरातीमधून सर्व पुण्यात पसरले. शके 1585 चैत्र शुद्ध अष्टमीची रात्र, रविवार दिनांक 5 एप्रिल 1663. दुसऱ्या दिवशी रामनवमी. रमजानचा महिना असल्यामुळे मुसलमानांचे रोजे चालू होते. रात्री पोटभर खाऊन सैन्य ढाराढूर झोपले. आता सूर्योदयापूर्वीच्या खाण्यासाठी महालातील आचारी लवकर उठून पहाटे स्वयंपाक करू लागले होते. 25-30 जणांना घेऊन शिवाजी महाराजांनी मध्यरात्रीनंतर सिंहगड सोडला आणि पुण्याच्या रोखाने निघाले. वाटेत सिंहगडापासून डोंजे, खडकवासला, मुठा पुण्यापर्यंत महामार्गावर मावळ्यांच्या तुकड्या तैनात होत्या. मुठा नदी लाल महालांच्या पश्चिमेकडे होती. नदीच्या काठावर पहारे नव्हते. एप्रिल महिना असल्यामुळे नदीला पाणीही जास्त नव्हते. राजांनी नदी पार केली. घोडा बाजीजिऱ्याकडे ठेवून नितावजीला 125 लोकांची तुकडी घेऊन सज्ज ठेवले. महालाच्या दक्षिण बाजूने कोयाजी, चांदजी बांदलांनी काही माणसे घेऊन पाठवले आणि स्वतः बाबाजी, चिमणाजी आणि इतर 8-10 मावळे घेऊन महालापर्यंत लपतछपत पोहोचले. वाटेत चौकीवरच्या लोकांनी विचारल्यावर आधी खानाला फितूर झाले असलेल्या सरदाराने पहाऱ्यावरची माणसे म्हणत सोडायला लावले. ही सारी माणसे महालापासून थोड्याच अंतरावर दबा धरून होती. महाराज महालाच्या मागच्या बाजूला सरकले. तिथल्या पहाऱ्याला काही काळाच्या आत गारद करून वाट पाहत असलेल्या मावळ्यापाशी गेले. त्याने मुतपाक खाण्याच्या उघड्या खिडकीतून आत जाण्याचा मार्ग दाखवला. राजाबरोबरच्या मावळ्यांनी आत येत पहाटच्या जेवणाची तयारी करत असलेल्या साऱ्या आचार्यांना यमसदनास धाडले. आधी मुतपाक खाना
आणि शेष घरात एक दरवाजा होता. शाहिस्तेखानाच्या लोकांनी मातीने तो बुजवून टाकला होता. नेहमीप्रमाणे 3 वाजता नगारा वाजू लागला. त्याच्या आवाजाचा फायदा घेत मावळ्यांनी कुदळीच्या घावांनी तो दरवाजा मोकळा केला. याच इशारतीने शहरात पांगून लपलेले मावळे लाल महालाच्या दिशेने धावत निघाले. मूतपाक खाण्याच्या मोकळ्या झालेल्या या दरवाजातून धडाधड मावळे आत शिरले. समोर होता तो शाहिस्तेखानाचा जनानखाना. चाहूल लागताच तिथल्या स्त्रियांनी आरडाओरड चालू केली. दिवे शामदाने फुंकून सर्वत्र अंधार केला. मराठ्यांना काही दिसत नसल्यामुळे अंधारातील हल्ल्यात त्यातल्या काही स्त्रियाही जखमी झाल्या. मराठे तसेच पुढे सरकले. तेवढ्यात शाहिस्तेखानाचा मुलगा फत्तेखान राजांच्या समोर आला. महाराजांनी शाहिस्तेखान समजून चढाई केली आणि तो राजांच्या तलवारीच्या बक्षस्थानी पडला. राजांना वाटले खानच मेला, पण समोर उभ्या असलेल्या फत्तेखानाच्या बायकोने घाबरून शाहिस्तेखानाच्या खोलीकडे इशारा केला. राजे तत्काळ शाहिस्तेखानाच्या दिशेने धावले. खान सावध होऊन शमशेर सावरणार त्या आधीच राजांनी घाव घातला. घाव हातावर पडला. उजव्या हाताची 3 बोटे तुटली. अंधारात खान गटांगळ्या खात पलीकडे गेला. राजांना वाटले खान मारला गेला. वेळ कमी होता. शहरातील साऱ्या सैन्याला कळायच्या आत लाल महालातून निघायचे होते. राजांनी सर्व मावळ्यांनी महालाच्या साऱ्या चौक्या कापून काढल्या आणि वाड्यातून क्षणार्धात पोबारा केला. गनिमाया गनिमाया अशा आरवळ्या ठोकत मराठे सर्वत्र धावत सुटले. बाहेरचे पांगलेले खानाचे सैन्य खळबळून जागे झाले आणि किंकाळ्या आक्रोशाने भरलेल्या लाल महालाकडे धावले. एव्हाना राजांसवे मराठ्यांनी परतीचा मार्ग धरला होता. झपाझप पावले टाकत सारे नदीपार गेले. बाजी जेधे राजांचा घोडा धरून तयारच होता. राजे स्वार होऊन आले तसे सिंहगडाकडे निघून गेले. वाटेत ठिकठिकाणी मराठ्यांच्या तुकड्या राजांचे संरक्षण करण्यासाठी तयार होत्या. कात्रजच्या घाटात दिशाभूल करण्यासाठी बैलांच्या शिंगांना मशाली बांधून ठेवले होते. नंतर उशिरा पाठलाग करणाऱ्या काही मुघली सैनिकांनाही कात्रजहून हात हलवत परत जावे लागले. उजाडण्यापूर्वी शिवाजी महाराजांनी सिंहगडावर सुरक्षित पोहोचले होते आणि मागोमाग राजांच्या साऱ्या तुकड्याही. श्रीरामनवमीचा सूर्योदय झाला. राजाच्या पराक्रमाची किरणे पुण्यात सर्वदूर पसरली. सर्व मुघल छावणीच गडबडीत झाली. मुघल साम्राज्याला चक्राप बसली होती. शाहिस्तेखान जीवानिशी वाचला होता. प्राणावर आले होते, बोटावर निभावले. लाल महालांवरील हा हल्ला छापा तंत्राचा अद्भुत प्रकार होता. खानाचा मुलगा, जावई, सेनापती, बायका आणि इतर माणसे अशी साधारण 100 माणसे मेली. राजांची साधारण 5-6 माणसे मेली. कोयाजी, चांदजी बांदल यांसह 41 जखमी झाले. 6 एप्रिल 1663 दिवसभर पुण्यात हल्लकल्लोळ चालला होता. अफवांना ऊत आला होता. मराठे आले कुठून गेले कुठून त्याचीच चर्चा रंगत होती. शाहिस्तेखान अपमानाने, वेदनेने, भयाने तडफडत होता. इतका प्रचंड सेनासागर कडेकोट बंदोबस्त असतानाही शिवाजी आपल्या अंगावर आला आणि आपण काहीच करू शकलो नाही. ही विटंबना नशिबी आली. 2 दिवसात जसवंत सिंहावर मोहिमेची जबाबदारी टाकून शाहिस्तेखान औरंगाबादला निघाला. मामाच्या या फजितीची औरंगजेबाला काश्मीरच्या वाटेवर बातमी कळली. मुघलशाहीचा हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला. त्याने रागाने शाहिस्तेखानाला आसाम बंगालच्या शुभावर नेमले आणि दरबारात न येता थेट जाण्यासाठी फरमावले. अफजल खानाच्या वधाने शिवरायांची कीर्ती दख्खनभर पसरली होती. पण शाहिस्तेखानाच्या छाप्याने शिवरायांचा पराक्रम हा हिंदुस्थानभर चर्चेचा विषय झाला. मुघली मुलकात शिवरायांबाबत काल्पनिक कथा रंगू लागल्या. शिवाजीला पंख आहेत, त्याला उडता येते, त्याला सैतानाची सिद्धी प्राप्त आहे, तो गायब होऊ शकतो, हवेवर चालू शकतो, अशा वावड्या उठल्या. खरे तर शाहिस्तेखान स्वराज्याच्या मुलकाची नासधूत करत होता. 2 वर्ष महाराजांना काही करता आले नव्हते. खान तहाला झिडकारत होता. त्यामुळे युद्धाशिवाय कोणताच पर्याय महाराजांपाशी शिल्लक नव्हता. राजांचे बळ शाहिस्तेखानाच्या तुलनेत नगण्य होते. खानाचे कसलेले सरदार, लाखाहून अधिक लष्कर आणि भरमसाठ शस्त्रास्त्रे पाहताच खानाशी रणात युद्ध करणे अशक्य होते. तरीही खानाला धूळ चारायची होती. म्हणूनच काटेकोर नियोजनाद्वारे अकस्मात टाकलेला छापा हा विशिष्ट प्रकारे धडक युद्धतंत्रच होते. शाहिस्तेखान युद्धकुशल आणि अनुभवी होता, सावध होता, कडेकोट बंदोबस्त होता. अशा अवस्थेत त्या कसलेल्या सेनापतीच्या छावणीवर प्रत्यक्ष छापरा टाकणे हे महान धाडस होते.
केवळ या एका छाप्याने प्रत्यक्ष युद्ध न करताही राजांनी प्रचंड मोठ्या मुघल फौजेला आपल्या मुलखातून चालते केले होते. जर या युद्धनीतीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर रणक्षेत्र राजांचे होते, म्हणजे त्याची सर्व माहिती त्यांच्याकडे होतीच. पण या आपल्या रणात मुक्काम ठोकलेल्या शत्रूंची खडाखडा माहिती राजांकडे होती. या हालचालींबाबत राजांच्या लोकांची कमालीची गोपनीयताही इथे दिसून येते. त्यामुळे हा छापा पूर्णतः यशस्वी झाला. हे संपूर्ण श्रेय शिवरायांच्या हेर खात्याचे. हल्ल्यापूर्वी पुण्यात पेरलेली माणसे, खानाची फितवलेली माणसे, प्रत्यक्ष वाड्यात घुसवलेली माणसे, नियोजित ठिकाणी ठेवलेल्या तुकड्या वाड्यात कमी वेळात हल्ला चढून महत्त्वाचे म्हणजे स्वतः शिवरायांनी या हल्ल्याचे नेतृत्व केले होते. प्रसंगी प्राण जाण्याचा धोका होता, पण राजांनी कुशल सेनापत्यासारखे हे आव्हान पेलले. शाहिस्तेखानाला शास्त्र दिली. या छाप्यातील राजांचे अंगीभूत साहस आणि धाडस वृत्ती पाहून त्यांच्या सहकाऱ्यांच्या निष्ठा दुणावल्या. राजांनी या एकाच कृतीने मुघलांच्या मनात दरारा आणि मराठ्यांच्या मनात विश्वास वाढवला होता. शाहिस्तेखानावरचा छापा हा अपेक्षित विजय मिळवण्यासाठी प्रत्यक्ष युद्ध करण्याऐवजी केलेली यशस्वी सर्जिकल स्ट्राईकच होता.